नमस्कार. आज आपण अंड्याचं निस्त्याक बनवूया मालवणी पद्धतीमध्ये. तर त्याच्यासाठी खोबरं घेतलं आहे 1 वाटी आणि कांदा घेतला आहे 1 आणि त्याच्यासाठी 4 लसूण पाकळ्या, दालचिनी, 4 लवंगा, 2 लवंगा, 4 मिरी आणि 1 चमचा धणे घेतले. ते मी भाजून घेते आणि त्याच्यासाठी वाटप बनवते. तर खोबरं भाजून झालं आहे. अशा पद्धतीत खोबरं भाजायचं. एवढं लाल खोबरं भाजायचं, याच्यापेक्षा लाल भाजायचं नाही. आणि अशा खोलगट भांड्यात भाजायचं म्हणजे काय, खोबरं इकडे तिकडे पडत नाहीत, व्यवस्थित भाजता येतं. आतलं सामान काय किंवा कांदा काय इकडे तिकडे उडत नाही. तर अशा पद्धतीत खोबरं भाजून घेतलं आहे. कांदा, लसूण आणि कढीपत्ता फोडणीला टाकला आहे. आणि खोबरं वाटप करून घेतलं हे, आणि 2 अंडी फोडून घेतली आहेत. आता मसाला टाकते. हे वाटपाचं पाणी होतं ते टाकते. मी गावच्या पद्धतीत बनवते अंड्याचं निस्त्याक. तर त्याच्यासाठी अजून थोडंसं पाणी घालते. त्या फोडणीला घातलेल्या पाण्याला कड आली की मग खोबरं घालते. खोबरं घातल्यावरती फोडून टाकलेली अंडी आहेत ना, ती एक एक करून सोडायची. असं अंड्याचं निस्त्याक केलं ना, म्हणजे वाटपामध्ये धणे, मिरी, 2 लवंगा, 4 मिरी घालून केलं ना तर छान लागतं. म्हणजे एकदम ताजा ताजा गरम मसाला लागतो ना, चवीला पण छान येतं ते. वाटप घालूया. अंड्याची आमटी खूप तिखट नाही झाली पाहिजे, अशी गोडसर, आणि त्याला ना गरम मसाल्याचा वास आला पाहिजे, आणि थोडीशी अशी गोडूस आणि मस्त अशी चवीला झाली पाहिजे. तर तशा पद्धतीने मी आता ते वाटप घातलं आहे. आणि थोडासा मसाला आणि गरम मसाला घातलेला ना वाटपामध्ये, त्यामुळे तो तेवढा आहे. मीठ टाकते. ती खोबरं टाकले ना, त्याला चांगली कड आला, उकळी आली चांगली, की मग ही फोडून ठेवलेली 2 अंडी आहेत ना, ते 2 ठिकाणी 2 टाकायची, आणि नंतर थोडा वेळ असंच कमी गॅसवर ठेवायचं. अजिबात चमचा बिमचा काय घालायचं नाही त्याच्यात. तर मी ती आता अंडी टाकते, कमी गॅस करून 2 ठेवली आहेत ती. आता कमी गॅसवर थोडा वेळ ठेवून द्यायचं. कड आला आणि ते अंडं शिजलं तोपर्यंत चमचा पण नाही घालायचा त्याच्यात. अशा प्रकारे मालवणी पद्धतीचं अंड्याचं निस्त्याक बनून तयार आहे.
हे बघा असं अंड अक्कच्या अक्का राहिलं आहे तसं राहायला पाहिजे. आणि अंड्याचे असं निसर्ग असं एवढं खूप जाड पण नाही, असं छान झालं पाहिजे. तर कमेंटमध्ये सांगा की कसं झालं काय ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.